नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 जीएस पेपर 1 आर्ट अँड कल्चर लेक्चर सिरीज आपली चालू आहे। लेक्चर सिरीज मधलं आपलं हे 5वं सेशन आहे। याच्या आधीचे सर्व सेशन तुम्ही बघितले आहेत असं मी कन्सिडर करते आणि आजचं जे आपलं सेशन आहे ते आपण इथं पुढे स्टार्ट करूया। ठीक आहे, ओके। जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुम्हाला वेळेवर मिळून जातील। आर्ट अँड कल्चर साठी मी तुम्हाला स्पेसिफिक महाराष्ट्राबद्दलचे क्वेश्चन येतील, त्याच्यासाठी आपण इथं जे बुक बघितलं ना ते बुक मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते कारण बरेच विद्यार्थी नवीन पण असतात। तर जीएस पेपर 1 मध्ये जेव्हा तुम्ही जाल स्टेट सर्व्हिस मेन एक्झामची जी बुक लिस्ट तुम्हाला मिळते त्याच्यामध्ये तुम्हाला शेनोलीकर सरांचं एक बुक मिळून जाईल, जे पुस्तक तुम्हाला आन्सर रायटिंग साठी खूप उपयोगी पडणार आहे। कारण का महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास जो आहे तो आपल्याला एक्झाम मध्ये डेफिनेटली विचारला जाणार। ठीक आहे, ओके। तर हे आहे पुस्तक आपलं महाराष्ट्राच्या इतिहासाचा सामाजिक आणि सांस्कृतिक अंगाने 2 ज्ञान तपस्व्यांनी घेतलेला ओजस्वी परामर्श शेनोलीकर सर आणि देशपांडे सर। ठीक आहे, ओके। याच्या आधी पण मी तुम्हाला बोलले होते की मराठीमध्ये संदर्भ उपलब्ध आहेत, फक्त आपल्याला माहित नसतात। जेवढे क्वालिटी बुक्स आहेत यूपीएससी चे विद्यार्थी यूज करतात, जवळजवळ सगळ्या पुस्तकांचा मराठी अनुवाद जो आहे तो केसागर पब्लिकेशननी केलेला आहे। त्याच्यामध्ये मराठीमध्ये संदर्भ उपलब्ध नाहीत असं जे विद्यार्थ्यांना वाटत होतं ते आता इथं तुम्हाला थोडंसं तुमची शंका दूर झालेली दिसून येईल। पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपली पुस्तकं पोहोचवा जेणेकरून तुम्हाला राज्यसेवा 2025 साठी लवकरात लवकर तयारी चालू करता येईल। ठीक आहे, ओके। चला, याच्या व्यतिरिक्त हिस्ट्रीचे बरेच पुस्तकं आपल्या वेबसाईट वरती आहेत। पुस्तकं तुम्हाला वेबसाईट वरती मिळतील, अमेझॉन फ्लिपकार्ट वरती पण मिळतील किंवा बुक हाऊसला जाऊन पण तुम्ही पुस्तक विकत घेऊ शकता। ओके, तर आपण आपला जो पुढचा पार्ट आहे आर्ट अँड कल्चरचा तो आपण कंटिन्यू करूया। लास्ट सेशन मध्ये आपण मथुरा स्कूल ऑफ आर्ट बघितलं होतं, अमरावती स्कूल ऑफ आर्ट बघितलं होतं, त्याच्यानंतर त्याच्यामधला जो डिफरन्स आहे तो पण मी कंप्लीट केला होता। बुद्धांच्या मुद्रा आपण बघत होतो, अंजली मुद्रा पर्यंत आपण आलो होतो, बरोबर। 6 मुद्रा आपण बघितल्या होत्या। पुढची मुद्रा आपण बघूया, उत्तर बोधी मुद्रा। बुद्धांची उत्तर बोधी मुद्रा काय आहे, प्रत्येक मुद्रेची जी इमेज आहे ती मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे। तर इथं बघून घ्या, याचा अर्थ काय माहितीये, उत्तर बोधी मुद्रेचा अर्थ होतो परम प्रबोधन। उत्तर बोधी मुद्रेचा अर्थ काय होतो, परम प्रबोधन। दोन्ही हात इमेज कडे लक्ष द्या, दोन्ही हात जे आहेत ते छातीच्या पातळीवर धरलेले आहेत। ठीक आहे, ओके। आणि जी तर्जनी आहे व्यवस्थित बघा, तर्जनी बोट जी आहे ते वगळता सगळी बोट काय केलेली आहेत, एकमेकांना जोडणे, तर्जनी बोटे सरळ वरती पसरणे आणि स्पर्श करणे। ठीक आहे, तर इथे तुम्हाला तर्जनी बोटे जी आहेत ना ती तुम्हाला वरती दिसतात आणि बाकीची जी बोट आहेत ती बोट तुम्हाला एकमेकांना जोडलेली दिसतात। ओके, क्लिअर। तर ही जी मुद्रा आहे ही मुद्रा ऊर्जेने म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एक ऊर्जा संचारण्यासाठी ही मुद्रा ओळखली जाते किंवा एक परिपूर्णतेचं प्रतीक आहे असं तुम्ही म्हणू शकता। तर ही आहे उत्तर बोधी मुद्रा। टोटल 7 मुद्रा आपण आतापर्यंत बघितलेल्या आहेत। आता तुम्ही म्हणाल की मॅडम याच्यावरती क्वेश्चन येतो का, सांगता येत नाही, आर्ट अँड कल्चरचा पार्ट आहे म्हटल्यानंतर क्वेश्चन येऊ पण शकतो। ठीक आहे, ओके, क्लिअर। चला, नेक्स्ट आपण पुढची मुद्रा बघूया, वरद मुद्रा किंवा वरदा मुद्रा म्हणा, वरद मुद्रा। इमेज तुम्हाला स्पष्ट दिसतच आहे। आता ही जी मुद्रा आहे ना ही मुद्रा दान, करुणा किंवा इच्छा प्रदान करणे दर्शवते। काय दर्शवतं, दान, करुणा किंवा इच्छा प्रदान करणे दर्शवते। कोणती मुद्रा, वरद मुद्रा। ठीक आहे, उजवा हात जो आहे इथे लेफ्ट हँड आणि राईट हँड तुम्ही बघा खालच्या स्थितीत आहे। हा जो उजवा हात आहे हा खालच्या स्थितीमध्ये आहे आणि उघड्या हाताचा जो तळहात आहे बाहेरच्या दिशेने दिसतो आपल्याला आणि जो उभा हात आहे ना तो हात समोरच्या बाजूला किंचित, म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर समोरच्या बाजूला हा हात जो आहे ना तो किंचित तुम्हाला वाढवून धरलेला दिसतो, म्हणजे अशा प्रकारचा धरलेला दिसतो। ठीक आहे, आणि डाव्या हाताचा हावभाव देखील तुम्हाला इथं दिसून येत आहे। 5 विस्तारित बोट जी आहेत ही मुद्रा 5 परिपूर्णता दर्शवते। लक्षात ठेवा, कोणती मुद्रा बुद्धांची, कोणती मुद्रा 5 परिपूर्णता दर्शवते, असा सिंपल क्वेश्चन तुम्हाला प्रिलिमला बनू शकतो, मेन्सला तर सांगता येत नाही। तर ही जी वरदा मुद्रा आहे, उदारता,
नैतिकता, संयम, प्रयत्न आणि ध्यान एकाग्रता. ओके, क्लिअर. तर हे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट लक्षात ठेवा. युपीएससी प्रिलियमला तुम्हाला थेरवाद, त्याच्यानंतर हिनयान, महायान, श्वेतांबर, दिगंबर जैन यांच्यावरती जे क्वेश्चन पडले होते तशाच पद्धतीने तुम्हाला जैनिझम आणि बुद्धिझम मध्ये पुढे जाऊन हा जो सिलेबस आहे हा इतका डीप मध्ये जाऊन पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर ही झाली आपली वर्धा मृदा. इमेज व्यवस्थित बघून घ्या. नेक्स्ट आपण पुढची मुद्रा बघतोय, करण मुद्रा. बघून घ्या, करण मुद्रा. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्ही बोटांची पोझिशन फक्त बघून घ्या. करण मुद्रा, ठीक आहे, ओके. बघा, वाईटापासून दूर राहण्याचं सूचित करते. करण मुद्रा काय सूचित करते? वाईटापासून दूर राहण्याचं सूचित करते. तळहात जो आहे तो तळहात पुढे ठेवून आडव्या किंवा उभ्या बाजूने पसरवला जातो. अंगठा जोडलेली दोन मधली बोटं दाबली जातात. तर्जनी आणि लहान बोट सरळ. इथं तुम्हाला इमेज मध्ये दाखवलं. ठीक आहे. आता वाईटापासून दूर म्हणजे काय? राक्षसी किंवा नकारात्मक ऊर्जा जी आहे ना ते काढून टाकण्याचं प्रतीक म्हणजे करण मुद्रा. ठीक आहे, ओके. आणि या मुद्रेमुळे निर्माण होणारी जी ऊर्जा आहे, लक्षात घ्या, करण मुद्रेमुळे निर्माण होणारी जी ऊर्जा आहे ही ऊर्जा आजारपण किंवा नकारात्मक विचार यांसारखे अडथळे दूर करण्यास मदत करते. ओके, क्लिअर. तर ही करण मुद्रा जी आहे ना, ही करण मुद्रा वाईटापासून दूर राहण्याचं सूचित करते. मुद्रा लक्षात ठेवा. इमेज मी इथं तुम्हाला दाखवलेली आहे. ऍटलिस्ट आपल्याला प्रत्येक मुद्रेबद्दल एक 2 ते 3 पॉइंट्स तरी इथं सांगता आले पाहिजेत. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे आपली वज्रमुद्रा. ठीक आहे, पुढची मुद्रा कोणती आहे? वज्रमुद्रा. आता ही जी मुद्रा आहे ना वज्रमुद्रा, ही वज्रमुद्रा काय दर्शवते? वज्रमुद्रा जी आहे ही ज्ञान दर्शवते. लक्षात ठेवा, वज्रमुद्रा ज्ञान दर्शवते. ठीक आहे, ओके, क्लिअर. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, चला बघा. तर ही आहे वज्रमुद्रा. इथं बघून घ्या. तर ही काय दर्शवते? ही मुद्रा ज्ञान दर्शवते. ठीक आहे. ही मुद्रा कोरिया आणि जपानमध्ये अधिक ओळखली जाते. आता आपल्या भारतामध्ये पण ओळखली जाते, पण जास्त कुठं ओळखली जाते? कोरिया आणि जपानमध्ये. या मुद्रेमध्ये जर आपण बघितलं, डाव्या हाताचं उभं बोट, इथं बघा, हे जे उभं बोट आहे ना, हे उभं बोट उजव्या हाताच्या मुठीमध्ये, म्हणजे हा उजवा हात आहे आणि हे इथं हे जे बोट आहे असं पकडलेलं आहे. आरशाच्या उलट्या स्वरूपात सुद्धा हे आपल्याला दिसतं. आता ही जी मुद्रा आहे ना, ही ज्ञान किंवा सर्वोच्च ज्ञानाचं महत्व दर्शवते. कोणती मुद्रा कशाचं महत्व दर्शवते हे आपल्याला माहित पाहिजे. तर ही वज्र मुद्रा जी आहे ना, ही ज्ञान किंवा सर्वोच्च ज्ञानाचं महत्व दर्शवते. ज्ञानाचे प्रतिनिधित्व अग्रबोटांनी केले जाते आणि उजव्या हाताच्या मुठी ज्या आहेत, लक्षात घ्या, म्हणजे ज्ञानाचं रक्षण केलं जातं असं. ठीक आहे, अशा प्रकारे. तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ही वज्रमुद्रा कोरिया आणि जपानमध्ये ओळखली जाते. मी तुम्हाला काल पण बोलले होते की जेव्हा तुम्ही एक काय म्हणू शकतो आपण, घरामध्ये एक जस्ट मूर्ती घेतो ना आपण शोपीस वगैरे म्हणून, तर अशा प्रकारच्या विविध मुद्रांमधल्या बुद्धांच्या मूर्ती तुम्हाला मिळून जातात. पण कधी आपण विचार केलेला नसतो की ही कोणती मुद्रा आहे किंवा याचा अर्थ काय होतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट आपण पुढे जाऊया. याच्यानंतर ह्या किती मुद्रा झाल्या? आपल्या 10 मुद्रा झाल्या. तर इथं आपला जो पार्ट आहे हा पार्ट इथं आपला संपतो. पोस्ट मौर्यन पिरियड जो आपण बघितलेला होता तो आपला इथं संपतो आणि याच्यानंतर आपलं स्टार्ट होतं गुप्ता एज किंवा ज्याला आपण काय म्हणतो की भारतामध्ये जो कळस गाठला गेला वास्तुकला शिल्पकलेनं, तर तो काळ म्हणजे गुप्ता एज. ठीक आहे. आता इथं जर इंट्रोडक्शन मध्ये खूप काही सांगायचं म्हटलं तर जे तुम्ही प्रिलिमला अभ्यासता की नाही गुप्ता एम्पायर बद्दल, तर तेच इथं तुम्हाला सांगावं लागतं. पण आपल्याला इथं काय करायचं, आपल्याला इथं आर्ट अँड कल्चरच्या दृष्टिकोनातून जायचं आहे. तर आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, हडप्पन सिव्हिलायझेशन, त्याच्यानंतर मौर्य काळ आला, मौर्य काळानंतर पोस्ट मौर्य काळ आला. याच्यामध्ये जी चाललेली आर्ट अँड कल्चरची जी रीत होती किंवा जे तुम्हाला दिसून येत होतं ते पुढे जाऊन गुप्ता एज मध्ये पण फॉलो झालं का काही चेंजेस झाले? मग याला सुवर्ण काळ का म्हटलं जातं? बरोबर, हे आपल्याला काय करायचं आहे, इथं सगळं अभ्यासायचं आहे. ओके, क्लिअर. चला बघा, गुप्ता आर्ट अँड आर्किटेक्चर आपण इथं बघतोय. इथं तुम्हाला एक बुद्धांची इमेज दिसत आहे, एलोरा केव्हची एक इमेज दिसत आहे. तर बराच भाग आपल्याला इथं अभ्यासायचा आहे.
बघा, गुप्तावय किंवा गुप्ता एज इसवी सनाच्या कोणत्या शतकामध्ये? 4थ्या शतकामध्ये गुप्त साम्राज्याचा उदय. लक्षात घ्या, इसवी सनाचं 4थं शतक जो भारताचा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो तो होता गुप्त साम्राज्याचा उदय. ठीक आहे, ओके. पूर्वीचे गुप्त राजे जे होते ना ते कोण होते? बौद्ध होते. लक्षात घ्या. मग बौद्ध होते म्हणल्यानंतर बौद्ध स्थापत्य कलेची जी परंपरा आहे ना ते कायमच ठेवणार, बरोबर. आणि नंतरचे जे गुप्त राजे होते, नंतरचे गुप्त राजे हिंदू होते. लक्षात घ्या. आणि हिंदू राजकर्त्यांच्या आश्रयाने मंदिर स्थापत्य पुढं आलेलं आपल्याला इथं दिसून येतं. बघा, हे गुप्ता एज जेव्हा संपतं ना तेव्हा आपण टेम्पल आर्किटेक्चरच घेणार आहोत. पण विद्यार्थी, जसं मी बोलले, विद्यार्थी सुरुवातीला टेम्पल आर्किटेक्चरच स्टार्ट करतात, तर असं करू नका. तर इथे लक्षात काय ठेवायचं आहे की पूर्वीचे गुप्त राज्यकर्ते बौद्ध होते. बौद्ध स्थापत्य कलेची परंपरा कायम ठेवली होती. आणि नंतरचे जे राजे होते ना तर ते नंतरचे राजे हिंदू राजकर्त्यांच्या आश्रयाने इथं आपल्याला टेम्पल आर्किटेक्चर पुढं दिसून येतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर समजलं तुम्हाला की नंतर टेम्पल आर्किटेक्चर का दिसून आलं. आता हे सुरुवातीच्या काळामध्ये बौद्ध होते म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली स्तूप असतील वगैरे ते जसं काही असेल स्थापत्य कला ती पुढे चालली असेल. पण जेव्हा हिंदू राज्यकर्ते येतील ना तेव्हा इथं आपल्याला मंदिर स्थापत्य दिसून येतं. ठीक आहे, ओके. तर या काळामध्ये मंदिर स्थापत्य कला शिगेला पोहोचली. कारण का? गुप्त राजे जे होते ना ते हिंदू होते, बरोबर. नंतरचे गुप्त म्हणतो. तर मंदिर स्थापत्य कला जर कोणाच्या काळामध्ये शिगेला पोहोचली असेल तर ती कोणाच्या काळामध्ये? गुप्तांच्या काळामध्ये, बरोबर. आणि त्याचप्रमाणे बौद्ध आणि जैन कला सुद्धा गुप्त युगामध्ये शिगेला पोहोचली. लक्षात ठेवा, मंदिर आर्किटेक्चर, बौद्ध आणि जैन कला सुद्धा गुप्त युगामध्ये शिगेला पोहोचली. पण रिझन तुम्हाला माहित पाहिजे की पहिले राजे जे होते ते बौद्ध होते. त्यांनी जी बौद्ध स्थापत्य कला होती त्याची परंपरा चालू ठेवली. नंतरचे राजे हिंदू होते, त्यांनी काय केलं? मंदिर आर्किटेक्चरला सुरुवात केली. ठीक आहे, ओके, क्लिअर. विशेषतः नंतरच्या काळामध्ये गुप्त राज्यकर्ते ब्राह्मणी राज्यकर्ते होते. बघा, म्हणजे सुरुवातीला बौद्ध होते, त्याच्यानंतर हिंदू आणि त्याच्यानंतर ब्राह्मणी. ओके, क्लिअर. आता इथं त्यांनी इतर सर्व धर्माविषयी अनुकरणीय सहिष्णुता दाखवली. हे जे राजे होते, सहिष्णुता म्हणजे त्यांनी धर्माधर्मामध्ये भेद केला नाही. असहिष्णू, आपल्याला एक क्वेश्चन विचारला होता बघा अकबरावरती. त्यांचं जे धार्मिक धोरण होतं सहिष्णू होतं, असहिष्णू होतं, जे काय असेल ते असेल. तर सहिष्णू आणि असहिष्णू याची मिनिंग तुम्हाला इथं माहित पाहिजे. बघा, इथं भारताच्या उत्तर मध्य भागामध्ये विष्णू, दक्षिण भागामध्ये शिव, 3 भाग होते. बघा, उत्तर आणि मध्य भागामध्ये जर बघितलं तर विष्णू, दक्षिण भागामध्ये शिव आणि भारताच्या पूर्व भागामध्ये तसेच मलबार किनारपट्टी किंवा नैऋत्य भागामध्ये शक्ती या प्रमुख देवतांची पूजा केली जात होती. हे आपण काय बघतोय? हे आपण गुप्ता पिरियड बघतोय. गुप्ता पिरियड मध्ये 3 भाग जे होते भारताचे, तिथं कोणाची पूजा केली जात होते हे आपल्याला सांगितलंय. उत्तर आणि मध्य भाग जो होता तिथं विष्णू, दक्षिण भागामध्ये शिव आणि भारताच्या पूर्व भागात मलबार किनारपट्टी असेल आणि नैऋत्य भागामध्ये शक्ती या प्रमुख देवतांची पूजा केलेली आपल्याला इथं दिसून येते. हा जो गुप्ता एज आहे की गुप्ता पिरियड आहे, आर्ट अँड कल्चर मधला खूप महत्वाचा भाग आहे. लक्षात घ्या, याच्यावरती प्रिलियमला तर क्वेश्चन येतातच येतात, मेन्सला पण क्वेश्चन येतात. ठीक आहे, ओके. वास्तुशास्त्र काय आहे बघा, जसं आपण बघितलं की सुरुवातीचे गुप्त राजे बौद्ध होते, बरोबर. म्हणजे गुप्त काळामध्ये लेण्यांचा स्थापत्य होतं ना, लेणी जी होती तर ही स्थापत्य विकास जो होता ना तो काही जास्त पुढे गेला नाही, स्थिर राहिला. ओके, लेणी जी होती गुप्त काळामध्ये लेण्यांची जी स्थापत्य विकास होता तो स्थिर राहिला. मग बदललं काय? काहीतरी बदललं असेल ना, बरोबर. मात्र लेण्यांच्या ज्या भिंती होत्या ना त्या भिंतीवरती भित्तिचित्रांचा वापर एक अतिरिक्त वैशिष्ट्य बनलं. पाठीमागचे सेशन माझे आठवा. मौर्य काळ, पोस्ट मौर्य काळ असेल त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य होती. ठीक आहे, तर इथं जर तुम्ही बघितलं तर गुप्त काळामध्ये ऍडिशनल काय झालं की लेण्यांच्या भिंतीवरती भित्तिचित्रांचा वापर एक अतिरिक्त वैशिष्ट्य बनलं. भित्तिचित्रांची उत्तम उदाहरणं जर तुम्हाला बघा, मी तुम्हाला पाठीमागं पण बोलले होते की जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग कराल तेव्हा तुम्ही तिथं एक्झाम्पल लिहिले पाहिजे. ठीक आहे, तर इथं तुम्हाला अजिंठा आणि एलोरा येथील लेण्यांमध्ये ही भित्तिचित्र आढळतात. आधी मी तुम्हाला इमेज दाखवते. हे बघा, हे आहेत आपले अजिंठा आणि एलोराचे जे इमेजेस आहेत.
बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्कूल टाइम मध्ये किंवा तुमच्या कॉलेज टाइम मध्ये तुम्ही ट्रिप वगैरे केल्या असतील, बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघितले पण असतील. ठीक आहे, ओके क्लिअर. तर अशा प्रकारे इमेजेस बघत चला. इमेजेस बघण्याने काय होतात, गोष्टी क्लिअर होतात. ठीक आहे. अजंठा आणि एलोरा येथील लेण्यांमध्ये, इथं अजंठा लेणीची आपण इमेज बघितली. अजंठा लेणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, औरंगाबाद जवळ आहे. वाघोरा नदीवरील सह्याद्री पर्वतामध्ये जे खडक आहेत ना, त्या खडकांची कापलेली ही लेण्यांची मालिका आहे. ठीक आहे, ओके. आता इथे तुम्हाला कधी प्रिलिमला असा क्वेश्चन नाही विचारला की किती लेणी होती, 29 लेणी आहेत, 25 विहार आहेत, किंवा काय म्हणू शकतो आपण, निवासी लेणी म्हणून वापरली जात होती, 4 चैत्य किंवा प्रार्थना सभागृह म्हणून पण वापरले जात होते. पण लक्षात ठेवा, कारण का माहिती का, सांगता येत नाही, कधी काय विचारतील सांगता येत नाही. ठीक आहे, ओके क्लिअर. तर इथं आपल्याला एकूण किती, अजंठा लेण्यामध्ये एकूण 29 लेणी, 25 विहार किंवा निवासी लेणी म्हणून वापरली जात होती, 4 चैत्य होते किंवा प्रार्थना सभागृह म्हणून वापरले जात होते. आणि इथं आपल्याला या ज्या लेण्यांचा विकास जो आहे ना, इसवी सन पूर्व 650 ते 650 या काळामध्ये झालेला दिसून, इसवी सन पूर्व ते इसवी सन. ठीक आहे, ओके क्लिअर. तर ही इंट्रोडक्शन साठी आपल्याला एवढी माहिती लागते. याच्यानंतर आता आपल्याला काय बघायचं आहे, याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे इन्फॉर्मेशन. ठीक आहे, ओके. तर इथं अजंठा लेण्यामध्ये बौद्ध भिक्षूंनी वाकाटक राजांच्या आश्रयाने कोरली होती. बरोबर, बौद्ध भिक्षू जे होते यांनी वाकाटक राजांच्या आश्रयाने कोरली होती. हरिसेना एक प्रमुख लेणी होती, लक्षात ठेवा. आता इथं जर तुम्ही बघितलं तर फ्रेस्को पेंटिंग तंत्राचा वापर तुम्हाला विचारलं जातं की कोणत्या टाइम पिरियड मध्ये फ्रेस्को पेंटिंग तंत्राचा वापर करून या लेण्या तयार करण्यात आल्या. आता हे फ्रेस्को तंत्रच असं आहे की तिथं तुम्हाला निसर्गवाद डेफिनेटली दिसून येणारच. ठीक आहे, ओके क्लिअर. आता हे तुम्ही मला की मॅडम आधी आम्हाला हे फ्रेस्को तंत्र काय आहे ते सांगा. जस्ट एक मिनिट थांबा. हा, इथं मी घेतलेलं आहे बघा, फ्रेस्को तंत्र काय आहे. एक पुढं एक्सप्लेनेशन पण आहे, तरी पण मी सांगते तुम्हाला. इथं क्रॉस सेक्शन ऑफ द फ्रेस्को. ठीक आहे, ओके. आता इथं आपण जर बघितलं तर इथं लेअर आहेत बघा, सपोर्ट ऑफ द फ्रेस्को फ्रेम वॉल आहे. या फ्रेम वॉल वरती जर आपण बघितलं तर याच्यामध्ये कलर लेअर आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कॅल्सिफाईड सरफेस आहे, पेंटिंग कोट आहे, आणि तिथं तुम्हाला वरती रफ कोट लेअर आहे. ठीक आहे, ओके. तर हे अशा प्रकारे, म्हणजे थोडक्यात काय माहिती का, भिंत असते ना, भिंत, त्या भिंतीवरती मातीचा लेप देऊन जेव्हा आपण आता चित्र वारली वगैरे पेंटिंग करतात ना, थोडक्यात त्या टाइप मध्ये, बरं का, सेम तसं नाहीये, त्या टाइप मध्ये असं तुम्ही इथं गृहीत धरू शकता. पुढे मी तुम्हाला फ्रेस्को तंत्र काय आहे ते अजून समजावून सांगेन. ओके, तर लक्षात घ्या, गुप्ता एज मध्ये तुम्हाला जे अजंठा लेणी आहेत ना, तर या अजंठा लेण्यांमध्ये फ्रेस्को पेंटिंग तंत्राचा वापर दिसून येतो, आणि हे तंत्र म्हणजे एक निसर्गवाद असल्याचं इंडिकेट करतं. ठीक आहे, ओके. हे जे रंग होते ना, आता निसर्गवाद का म्हटलेलं आहे, कारण फ्रेस्को टेक्नॉलॉजी मध्ये जे रंग वापरले जात होते ना, तर ते रंग स्थानिक वनस्पती आणि खनिजांपासून प्राप्त झाले. ठीक आहे, ओके. म्हणून म्हटलेलं आहे की इथं निसर्गवाद दिसून येतो. चित्रांची जी रूपरेषा आहे कसल्या रंगामध्ये करण्यात आलेली आहे, फ्रेस्को टेक्नॉलॉजी, आणि अजंठा लेणी लाल रंगामध्ये केलेली आहे. आणि नंतर काय केलेलं आहे, नंतर रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, ओके क्लिअर, समजून घ्या. चित्रामध्ये निळ्या रंगाचा अभाव आहे, लक्षात घ्या. जर इथं जर आपण बघितलं कोणत्या रंगाचा अभाव आहे, निळ्या रंगाचा अभाव आहे. ओके क्लिअर. गुहा क्रमांक 16 हा इथल्या स्थापत्यकलेचा सर्वात सुंदर नमुना आहे. गुहा क्रमांक 16 हा गुप्ता काळ अजंठा लेणी इथला सर्वात सुंदर स्थापत्यकलेचा नमुना आहे. तर लक्षात राहील तुमच्या, फ्रेस्को तंत्र, निसर्गवाद. का निसर्गवाद, स्थानिक वनस्पती आणि खनिजांपासून रंग प्राप्त होत होते, लाल रंगाचा वापर केला होता, निळा रंग तिथं आपल्याला दिसून येत नव्हता. ठीक आहे, ओके क्लिअर. चला नेक्स्ट बघा, आता ही जी चित्र, आता फ्रेस्को तंत्र वगैरे वापरलंय हे सगळं आपण बघितलं, पण नक्की कशाची चित्र होती, तर ही चित्र सामान्यतः बौद्ध धर्माभोवती आहेत, म्हणजे बौद्ध धर्मावरती आधारित आहे. बुद्धांचं जीवन कसं होतं, जातक कथा. 29 लेणी ज्या आहेत ना, त्या 29 लेण्यांपैकी 5 लेणी हिनयान टप्प्यामध्ये विकसित करण्यात आले. ठीक आहे, आणि उर्वरित जी 24 लेणी आहेत ती महायान टप्प्यामध्ये विकसित केलेली आहेत. तर ही इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, बौद्ध धर्म अजंठा लेण्यांचा जो संदर्भ आहे, चीनी प्रवासी फाहियान
आणि ह्युएन सांग यांच्या प्रवास वर्णनात सापडतो. ठीक आहे. ओके. तर याचा जो उल्लेख आहे तो चीनी बौद्ध प्रवासी फायान आणि ह्युएन सांगच्या जे प्रवास वर्णन आहे ना, तर या प्रवास वर्णनामध्ये सापडतं. अजिंठा लेण्याची काही ठळक शिल्प पण आहेत, लक्षात ठेवा. आन्सर रायटिंग मध्ये जर बेसिक लेवलचे जर क्वेश्चन आपल्याला विचारले तर तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील. जस्ट एक मिनिट थांबा. बघा आता इथे खास ठळक शिल्प तुम्हाला दिलेली आहेत. गुहा क्रमांक 26. ठीक आहे. टोटल 29 आहेत. मी म्हटलं गुहा क्रमांक 26 मधील बुद्धांचं महापरिनिर्वाण. क्वेश्चन जर प्रिलिमला विचारायचे झाले आणि त्यांना वाटलं की चला बाबा अजिंठाच्या ज्या गुहा क्रमांक आहेत ना त्याच्यावरती क्वेश्चन विचारूया, तर तुम्हाला अ गट आणि ब गट दिलं जाऊ शकतं. गुहा क्रमांक 26, गुहा क्रमांक 19, मग इथं तुम्हाला दिलं जाईल बुद्धांचं महापरिनिर्वाण, इथं दिलं जाईल नागराजा आणि त्याची पत्नी. तर 26 मध्ये तुम्हाला दिसतं बुद्धांचं महापरिनिर्वाण. ठीक आहे. गुहा क्रमांक 19 मध्ये नागराजा आणि त्याची पत्नीचं इमेज आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, इथं जे तुम्हाला मी बोलले होते फ्रेस्को, ते आपण हा मुद्दा अगोदर थोडस मध्ये कंटिन्यू करूया आणि मग आपण बाकीचे पॉइंट जे आहेत ते पुढे चालू ठेवूया. तर फ्रेस्को पद्धतीचा वापर करून चित्र काढण्यात आली होती. याच्यामध्ये 3 चरणांचं तंत्र समाविष्ट होतं, जे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं की इथं काय केलं जात होतं माहिती का, गाईचं शेण आणि तांदळाचा भुसा. म्हणजे पहिली स्टेज काय आहे इथं, गाईचं शेण आणि तांदळाचा भुसा. ठीक आहे. हे मिक्स केला जात होता आणि हा जो थर आहे हा थर खडकाच्या पृष्ठभागावर लावण्यात येत होता. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर काय केलं जात होतं बघा, त्याच्यानंतर त्याच्यावरती चुना प्लास्टरचा लेप लावण्यात आला होता. ठीक आहे. लाईमस्टोन म्हणू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर जो ओलसर पृष्ठभाग होता ना त्याच्यावरती रंग आणि रंगद्रव्ये लावण्यात आली. त्याच्यामुळे रंगद्रव्ये आत शिरू शकली आणि खडकाच्या पृष्ठभागावर चिरस्थायी प्रतिमा तयार झालेल्या दिसून येतात. यालाच म्हटलेलं आहे फ्रेस्को टेक्नॉलॉजी किंवा फ्रेस्को तंत्र. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला ना या फ्रेस्को तंत्र पद्धतीची वापरलेली आहे अजिंठा लेण्यामध्ये. तर एक फेमस तुम्हाला तिथं दिसून येतं उदाहरण, मरणासन्न राजकुमारी आणि उडणारी अप्सरा. ठीक आहे. ओके. एक हा आता या फ्रेस्को तंत्राचा जो संबंध आहे ना तो इटालियन रेनेसा चित्रकलेशी आहे. एवढा फक्त पॉइंट लक्षात ठेवा. व्हॅल्यू ऍडिशनल पॉइंट मी तुम्हाला दिलेला आहे. हे फ्रेस्को तंत्र जे आहे याचं मी पाठीमागे तुम्हाला इमेज दाखवली होती. इथं तुम्हाला जो रफ सरफेस आहे, पेंटिंग कोट आहे, म्हणजे हा सुरुवातीचा रफ सरफेस. बरोबर. इथं आपण बोललो की गाईचं शेण आणि जो भुसा आहे तो लेपला जात होता. त्याच्यानंतर हा पेंटिंग कोट होता. बरोबर. हा पेंटिंग कोट होता. त्याच्यानंतर कलर लेअर होता आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं जो कॅल्सिफाईड सरफेस दिलेला आहे तो इथं दाखवलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे इमेज आपण बघू शकतो. तर हे फ्रेस्को तंत्राने काढलेल्या 2 इमेजेस आहेत, उडणारी राजकुमारी आणि मरणासन्न राजकुमारी. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणत्याही पुस्तकामध्ये ह्या इमेजेस तुम्हाला मिळतात, फक्त ह्या कशाशी रिलेटेड आहेत ते फक्त आपल्याला माहित नसतं. ओके, क्लिअर. तर ह्या अजिंठा लेणी मधल्या 2 इमेजेस आपल्याला दिसतात. एलोरा लेणी, अजिंठा लेण्यांबद्दलची इन्फॉर्मेशन आपली इथेच कंप्लीट होते. एलोरा लेणीबद्दल जर आपण बघितलं तर एलोरा गुहा स्थापत्य कलेचं एक महत्वाचं ठिकाण आहे. अजिंठा लेण्यापासून 100 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथं 29 लेणी होती, इथं 34 लेण्यांचा समूह आहे. याच्यामध्ये 17 ब्राह्मणी आहेत, 12 बौद्ध आहेत आणि 5 जैन आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि या लेण्यांचा जो संच आहे तो इसवी सनाचं 5वं ते 11वं शतक या दरम्यान विकसित झाला होता. म्हणजे नवीन आहेत. बरोबर. विदर्भ, कर्नाटक आणि तमिळनाडू याचा संदर्भ इथं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, क्लिअर. इथं जर बघितलं तर इथं या लेण्यांमध्ये नैसर्गिक वैविध्य दिसून येतं आणि स्थापत्यामध्ये सुद्धा तुम्हाला वैविध्य दिसून येतं. पण ऍज कम्पेअर टू अजिंठा लेणी, एलोरा लेण्यांवरती एवढे क्वेश्चन पडत नाहीत, पण अजिंठा लेण्यांवरती क्वेश्चन विचारले जातात. तर हे आहेत एलोरा लेणी. इमेज बघून घ्या. आता
आता काही वेळेस काय होतं माहिती का, ह्या ज्या लेण्यांच्या इमेजेस आहेत ना, सगळ्या इमेजेस सेमच वाटतात, पण सेम असतात का, नसतात. लक्षात घ्या, सेम नसतात. थोडस डिफरन्स तिथं तुम्ही पण समजून घेतला पाहिजे. चला बघा, 35-34 लेणी आपण म्हणतोय. 1 ते 12 बौद्ध लेणी आहेत, 13 ते 29 हिंदू लेणी आहेत, 30 ते 34 जैन, स्पेशली दिगंबर संप्रदाय. ठीक आहे. हिंदू आणि बौद्ध लेणी प्रामुख्याने राष्ट्रकूट घराणा, लक्षात ठेवा, आणि जैन लेणी यादव घराण्याने बांधली होती. कोणती लेणी कोणत्या घराण्याने बांधलेली होती हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर हिंदू आणि बौद्ध लेणी प्रामुख्याने राष्ट्रकूट आणि जैन लेणी यादव घराणा. ठीक आहे. ओके, क्लिअर. आता जसं आपण अजिंठा मधली लेणी बघितली, तसंच तुम्हाला इथं एलोरा मधील काही प्रमुख लेणी सांगितलेली आहेत. तर इथं जी 10 क्रमांकाची जी गुहा आहे ना, कोणती गुहा क्रमांक 10, एक बौद्ध चैत्य गृह आहे. ठीक आहे. स्तूप म्हणजे काय, चैत्य म्हणजे काय, विहार म्हणजे काय, हे मी पाठीमागे तुम्हाला शिकवलंय. जी विश्वकर्मा गुहा किंवा सुतार गुहा म्हणून ओळखली जाते, लक्षात ठेवा. ठीक आहे. बुद्ध या ठिकाणी धर्मचक्र मुद्रामध्ये, मुद्रा शिकवलीत की नाही मी तुम्हाला, म्हणून मुद्रा शिकायच्या असतात, लक्षात घ्या. हे पुढे तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये. विराजमान आहेत आणि त्यांच्या पाठीवर बोधी वृक्ष कोरलेला आहे. ठीक आहे. तर एलोरा केव्ज मधील गुहा क्रमांक 10 इतकी महत्वपूर्ण का आहे, तर त्याला विश्वकर्मा गुहा किंवा सुतार गुहा म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी बुद्ध धर्मचक्र मुद्रेमध्ये विराजमान आहेत आणि त्यांच्या पाठीवरती बोधी वृक्ष कोरलेला आहे. ठीक आहे. ओके. गुहा क्रमांक 14 जी आहे त्याची थीम आहे रावण की खाई. गुहा क्रमांक 15 दशावतार मंदिर. गुहा क्रमांक 16 भगवान शंकराला समर्पित कैलाश मंदिर, बरोबर. त्याच्यानंतर राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्या संरक्षणाखाली विकसित करण्यात आलेला ही जी वास्तू आहे, मोनोलिथ पासून कोरलेला असून त्याचं अंगण पण म्हणजे एकाच दगडापासून कोरलेलं आहे. ठीक आहे. गुहा क्रमांक 16 मध्ये कैलास मंदिराच्या भिंतीवर रावणाने कैलास पर्वताला हादरवल्याचं पण शिल्प आहे. आणि भारताची जी शिल्पकला आहे त्याच्यामधला एक उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना म्हणून हे कैलाश मंदिराचं शिल्प ओळखलं जातं. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, धुमार लेणी. इथे लेणी करा, सॉरी, धुमार लेणी गुहा क्रमांक 29, रामेश्वर लेणी गुहा क्रमांक 21, इंद्रसभा गुहा क्रमांक 32, जगन्नाथ ही प्रसिद्ध बघा, इंद्रसभा आणि जगन्नाथ जैन प्रसिद्ध आपण जे बोललो होतो लेणी आहेत, गुहा क्रमांक 33. ठीक आहे. ओके, क्लिअर. आता याच्यानंतर आपण बघतोय अजिंठा लेणी आपण बघितल्या, एलोरा लेणी आपण बघितल्या, आपण बघतोय बाग लेणी किंवा याला बाघ असं सुद्धा दिलं जातं, बाग लेणी. ठीक आहे. ओके. कुठं आहेत? मध्य प्रदेशामध्ये बागणी नदीच्या काठावरती आहे, बरोबर. इसवी सनाच्या 5व्या ते 6व्या शतकामध्ये विकसित झालेली आहे. किती लेणी आहेत? 9 बौद्ध लेणी आहेत. पण ठीक आहे, लक्षात घ्या, स्थापत्यदृष्ट्या अजिंठा लेण्यासारखेच आहेत. सगळ्यात महत्वाची गुहा म्हणजे रंगमहाल. ओके. आणि बाग लेण्यांमधली चित्र सगळ्यात महत्वाचं अध्यात्मवादी नाही, कसली आहेत? भौतिकवादी आहे. ओके. आतापर्यंत आपण असं काही वैशिष्ट्य बघितलं नव्हतं, पण हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, क्लिअर. बघा, तर ही आहे बाग लेणी. बघून घ्या. थोडक्यात अजिंठा सारखे दिसतात की नाही, पण ही बाग लेणी आहे. नेक्स्ट बघा, सॉरी, जुनागड लेणी गुजरातच्या जुनागड जिल्ह्यामध्ये आहेत. या पण लेण्या बौद्ध लेण्याच आहेत. लेण्यांच्या जागी इथे तुम्हाला खापरा कोडिया, बाबा प्यारे, उपरकोट अशी 3 वेगवेगळी स्थळं पण दिसतात. जुनागड लेण्यांचं वैशिष्ट्य काय आहे बघा. जुनागड लेण्यांचं वैशिष्ट्य प्रार्थना मंडपासमोर उपरकोट म्हणून ओळखला जाणारा 30 ते 35 फूट उंच किल्ला. ठीक आहे. वैशिष्ट्य लक्षात ठेवा फक्त व्यवस्थित. बघा, हे आहेत जुनागड लेणी. ठीक आहे. ओके, क्लिअर. इथं समोर तुम्हाला अशा प्रकारचा उपरकोट किल्ला टाईप दिसत आहे. मंडपेश्वर लेणी तर हे आहेत मुंबई जवळील बोरिवली या ठिकाणी बसलेली मॉन्ट पेरियर लेणी म्हणून सुद्धा ओळखली जातात. ही गुहा गुप्त काळाच्या उत्तरार्धामध्ये ब्राह्मणी गुहा म्हणून विकसित झाली. ठीक आहे, लक्षात ठेवा, ब्राह्मणी गुहा. नंतर त्याचं रूपांतर कशामध्ये झालं? ख्रिश्चन गुहेमध्ये झालं. ठीक आहे. नंतर जे रूपांतर आहे ते ख्रिश्चन गुहेमध्ये झालं.
या ठिकाणच्या अवशेषांमध्ये नटराज, सदाशिव आणि अर्धनारीश्वर यांच्या शिल्पांचा समावेश आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि गुहेच्या आवारामध्ये चर्च आणि स्मशानभूमी. सॉरी, एक्सक्यूज मी. चला, तर इथं आपले मंडपेश्वर लेणी कंप्लीट होतात. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आपण बघूया. बघा, हे आहेत मंडपेश्वर लेणी. बघून घ्या. इथं चर्च पण दिसतं, स्मशानभूमी पण दिसतं याच्या आवारामध्ये. नेक्स्ट आहे उदयगिरी लेणी. ठीक आहे. इथं तुम्हाला गोंधळून जायचं नाहीये. ओडिशामधली उदयगिरी खंडगिरी लेण्यांसोबत कन्फ्युजन नाही करायचं. ठीक आहे. उदयगिरी लेणी मध्य प्रदेश कुठे स्थित आहेत बघा, एमपी विदिशा या ठिकाणी. इसवी सनाच्या 5व्या शतकाच्या सुरुवातीला जो चंद्रगुप्त दुसरा होता याच्या संरक्षणाखाली बांधण्यात आलेलं हे मंदिर प्रसिद्ध आहे. डोंगराच्या भिंतीवरची शिल्प इथली प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. ओके. इथं विष्णूचा वराह अवतार जो आहे ना, याचं शिल्प उल्लेखनीय आहे. तर विष्णूच्या वराह अवताराचं शिल्प तुम्हाला उदयगिरी लेण्यामध्ये दिसतं, जे मध्य प्रदेशमध्ये विदिशा या ठिकाणी आहे. ठीक आहे. लेण्यामध्ये सगळ्यात प्राचीन हिंदू शिल्पापैकी एक आहे. इथं शिव, नरसिंह म्हणजे अर्धसिंह, अर्धमानव, नारायण म्हणजे विश्रांती रूपातले विष्णू आणि स्कंद यांना समर्पित सुद्धा इथं लेणी आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. सगळा फॅक्च्युअल डाटा आहे, तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. तर हे वराह अवतारातलं चित्र बघून घ्या. वराह अवतारामधलं चित्र आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. इमेजेस बघितल्यानं गोष्टी क्लिअर होतात. वारंवार मी तुम्हाला सांगते की इमेजेस बघितल्यानं गोष्टी क्लिअर होतात. त्याच्यानंतर आपण जातोय स्तूपांकडे. लेणी आपण कंप्लीट केली. इथपर्यंत कुणाला काही डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपले हे सेशन रेकॉर्डेड आहेत. शक्यतो तर डाऊट निर्माण होणार नाहीत असंच मी तुम्हाला इथं टीचिंग करते. तरी पण जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, किंवा जर तुम्ही हे सेशन बघून नोट्स वगैरे काढत असाल किंवा तुम्ही UPSCचे GS चे पहिले पेपर बघत असाल, तिथं तुम्हाला काही अडचण येत असेल, क्वेश्चन समजत नसतील तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. ओके. तर बघा, स्तूप जे होते ना, पूर्वी पण आपण मौर्य काळामध्ये पण स्तूप बघितले, पोस्ट मौर्यन काळामध्ये पण बघितले. तर गुप्त युगामध्ये काय झालं माहितीये, स्तूपाचा जो विकास आहे ना तो झाला नाही, उलट त्याच्यामध्ये घट झालेली दिसून येते. ठीक आहे. वाराणसी जवळच सारनाथ या इथलं जे तुम्ही काय म्हणू शकता, एक धार्मिक स्तूप. ठीक आहे. हे या काळामध्ये विकसित झालेले एक उत्तम उदाहरण आहे. पण जास्त काही इथं स्तूपांचा विकास झाला नाही, उलट विकासामध्ये घट झालेली दिसते. तर हे आहे धार्मिक स्तूपाची इमेज. वेगळा वेगळा आकार दिसतो बघा ना याचा स्तूपाचा. ठीक आहे. ओके. बुद्धांनी जिथं पहिला उपदेश दिला होता ते ठिकाण म्हणजे धार्मिक स्तूप, म्हणून याला इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर पॉइंट काय नोट करायचा आहे तुम्हाला इथं, की गुप्त युगामध्ये स्तूपांच्या विकासामध्ये घट झाली. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट आपण पुढे जाऊया. स्कल्पचर्स. स्कल्पचर्स मध्ये जर आपण बघितलं तर इथं आपण मथुरा, गांधार, अमरावती स्कूल ऑफ आर्ट बघितलं. गुप्त काळामध्ये एक नवीन स्कूल ऑफ आर्ट तुम्हाला विकसित झालेले दिसतं, जे सारनाथ भोवती शिल्पकला तुम्हाला दिसून येते. ठीक आहे. ओके. तर इथं काय केलं गेलं, गुप्त काळामध्ये जर बघितलं, बदललं काय, क्रीम रंगाच्या वालुकाष्माचा वापर आणि धातूचा वापर हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. क्रीम कलरचा वालुकाष्माचा वापर आणि धातूचा वापर हे वैशिष्ट्य होतं. आणि हे जे स्कूल ऑफ आर्ट होतं ना, तर इथली जी शिल्प होती ना, निखळ वेशभूषा केलेली होती आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या नग्नतेचा अभाव होता. वेशभूषा, कपडे होते पूर्ण, त्याच्यामध्ये कोणतीही मूर्ती तुम्हाला अशी नग्न अशी दिसणार नाही. ठीक आहे. बुद्धांच्या मस्तकाभोवती हे प्रभामंडल इथं बघून घ्या, किती सुंदर आहे हे प्रभामंडल. बघा, एकदम प्रॉपर ऍक्युरेट असं प्रभामंडल दिसून येतं. ठीक आहे. आकर्षक रीतीने सजवलेलं दिसून येतं. उदाहरण बघा, बिहारमधील सुलतानगंज बुद्ध,
7.5 फूट उंच तांब्याचं शिल्प. ही जी इमेज आहे ना, ही सुलतानगंज बुद्धाचीच इमेज मी घेतलेली आहे. तर हे तुम्हाला इथं अशा प्रकारे स्कल्पचर दिसून येतं गुप्ता काळामध्ये. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि हे शिल्प आहे तांब्याचं. ओके, क्लिअर. कपडे वगैरे बघा किती सुंदर आहे त्यांचे. नेक्स्ट बघा, आता याच्यानंतर आपण बघतोय एडिक्ट्स, महत्वाचे प्राचीन शिलालेख, बरोबर. आणि ज्या आज्ञा आहेत, ज्याला एडिक्ट्स म्हटलं जातं, त्या आपल्याला बघायच्या आहेत. याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. इथे जर आपण बघितलं सौहगौरा ताम्रपट आणि अशोकन आज्ञापत्रे. अशोकन आज्ञापत्रामध्ये आपल्याला पुढे अजून बरंच काही बघायचं आहे. तर सुरुवात करूया आपण. महत्वाचे प्राचीन शिलालेख आणि आज्ञा विचारले जातात क्वेश्चन. तर सौहगौरा ताम्रपट, त्याची इमेज मी आधी तुम्हाला दाखवते. तर ही आहे एकच मिनिट थांबा. हा, ही आहे सौहगौरा ताम्रपटाची इमेज. व्यवस्थित बघा. एक्सप्लेनेशन बघूया आपण आता, काय एक्सप्लेनेशन आहे याचं. तर सौहगौरा ताम्रपट या नावाने ओळखला जाणारा जो जुना ताम्रपट आहे, हा मौर्यकालीन विक्रम आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल मॅडम मी तर गुप्त काळामध्ये तुम्ही काय सांगताय, ज्याच्यामध्ये दुष्काळ निवारणाच्या प्रयत्नांचा उल्लेख आहे. ओके, ती जी लिपी तुम्हाला दिसली ना आता, ती दुष्काळ निवारण्याचे प्रयत्न आहेत ना, त्याचा उल्लेख आहे. अशोक ब्राह्मीपूर्वीच्या मोजक्या लोकांपैकी हे एक आहे आणि उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात सापडलेला शिलालेख आहे. कुठे सापडलेला आहे? गोरखपूर जिल्ह्यामध्ये सापडलेला हा शिलालेख आहे. अशोकन आज्ञापत्र काय आहेत बघा. अशोकन आज्ञापत्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं अशोकाची आज्ञा म्हणजे अशोक स्तंभावरील 33 शिलालेख, तसेच मौर्य साम्राज्याचा सम्राट अशोकाने त्या काळामध्ये बनवलेले दगड गुहेच्या भिंतींचा संग्रह आहे. इसवी सन पूर्व 269 ते 232 या काळामध्ये त्याचं जे राज्य होतं ते आपल्याला इथं दिसून येतं सगळं. ठीक आहे, ओके. आणि हे जे अशोकन आज्ञापत्र आहेत ना, तर हे शिलालेख देशभर विखुरलेले आहेत आणि बौद्ध धर्माचा पहिला मूर्त पुरावा दर्शवतात. अशोकाची जी आज्ञापत्र आहेत, एडिक्ट्स म्हणतात त्याला, तर हे बौद्ध धर्माचा पहिला मूर्त पुरावा दर्शवतात. गुंतागुंतीच्या समाजाला बेडसवणार या गंभीर समस्या सोडवण्यासाठी अशोकाच्या धर्माविषयीच्या दृष्टिकोनाचं सविस्तर जे वर्णन आहे ना, या आज्ञांमध्ये केलेलं आहे. तर या आज्ञांमध्ये काय केलेलं आहे? सविस्तर वर्णन केलेलं आहे. कशाविषयी? धर्माविषयीचा दृष्टिकोन आहे ना, तर त्याचं सविस्तर वर्णन आपल्याला इथं केलेलं दिसून येतं. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण बघूया. बघा, अशा प्रकारचे हे एडिक्ट्स आहेत. आपल्याला याच्यावरची लँग्वेज वगैरे कळत नाही, पण अशा प्रकारचे एडिक्ट्स असतात. ठीक आहे, ओके. आता हे जे एडिक्ट्स आहेत ना, द एडिक्ट्स आर डिवायडेड इनटू, हे एडिक्ट्स 3 भागामध्ये विभागले जातात. पहिला आहे पिलर एडिक्ट, ज्याला स्तंभ आदेश म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रमुख रॉक आज्ञा. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रमुख खडक शिलालेख. इथे जर आपण बघितलं, याला आपण एक म्हणूया पिलर एडिक्ट, प्रमुख रॉक आज्ञा आणि प्रमुख खडक शिलालेख. प्रमुख रॉक आज्ञा ओडिशामध्ये आढळणारे 14 आदेश, याला प्रमुख रॉक आज्ञा म्हटलं जातं आणि 2 स्वतंत्र आज्ञा आहेत. ठीक आहे, ओके. प्रमुख खडक शिलालेख गौण खडक आज्ञा आहेत. उदाहरणार्थ राणीचा आदेश असेल, बाराबार गुहा शिलालेख असेल, कंदहार द्विभाषिक शिलालेख असेल, तर हे प्रमुख खडक शिलालेखामध्ये टाकले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता हे जे शिलालेख आहेत ना, याला एवढं इम्पॉर्टन्स का? तर या शिलालेखामधून सम्राट अशोक जे होते, त्या अशोकाची बौद्ध तत्वज्ञान, ठीक आहे, त्या तत्वज्ञानाप्रती जी भक्ती होती, तसेच बौद्ध धर्माचा राज्यभर प्रसार आणि विकास करण्याचे जे त्यांचे प्रयत्न होते, त्याचं दर्शन आपल्याला या शिलालेखांमधून मिळतं. आणि या आज्ञामध्ये प्रामुख्याने विशिष्ट धार्मिक प्रथा किंवा बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानात्मक परिणामापेक्षा सामाजिक आणि नैतिक उपदेशावर भर दिलाय. तर हे जे एडिक्ट्स आहेत ना, हे एडिक्ट्स काय होते, कशासाठी महत्वाचे होते, त्याचं इम्पॉर्टन्स काय होतं, हे तुम्हाला इथं सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. अशोकाचे बौद्ध धर्म स्वीकारणं, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी केलेले प्रयत्न, नैतिक आणि धार्मिक उपदेश, सामाजिक आणि प्राणी कल्याण कार्यक्रम, अशा काही विषयांभोवती हे शिलालेख, हे जे एडिक्ट्स आहेत ना, ह्या एडिक्टचे विषय काय असतील बघा. अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी केलेले प्रयत्न,
त्यांचं नैतिक आणि धार्मिक उपदेश, सामाजिक काम, प्राणी कल्याण कार्यक्रम, हे सगळे विषय जे आहेत ना, हे विषय या शिलालेखांभोवती फिरतात. आणि या शिलालेखांमध्ये अशोक स्वतःचा उल्लेख काय करतो, याच्यावरती क्वेश्चन आलं ना प्रिलिमला, देव नाम पिया दासी, ठीक आहे, देवाचा लाडका सेवक. ओके, तर ही देव नाम पिया दासीची अशोकाशी ओळख झाल्याची पुष्टी कुठल्या शिलालेखामध्ये, मस्की येथील शिलालेखावरून करते. ठीक आहे, आणि भारताच्या पूर्व भागामध्ये सापडलेले शिलालेख लक्षात ठेवा बरं का, ब्राह्मी लिपीचा वापर करून मगधी प्राकृत मध्ये लिहिलेले होते. लिपी कोणती, ब्राह्मी. ठीक आहे, आणि मगधी प्राकृत मध्ये काय केलेले होते, हे शिलालेख लिहिलेले आपल्याला इथं दिसून येतात. ओके, समजला. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. रुमिनडेई स्तंभ आज्ञा लुंबिनी, आपण जे एडिक्ट्स आहेत ते बघतोय. तर इथं तुम्हाला इमेज पण दाखवलेली आहे. रुमिनडेई स्तंभ आज्ञा लुंबिनी आपल्याला बौद्धांशी रिलेटेड जे महत्वाची शहरं आहेत, ठिकाणं, शहरं म्हणण्यापेक्षा ठिकाणं, क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, तर ब्राह्मी लिपीमध्ये, ही लिपी कोणती आहे, ही जी लिपी तुम्हाला दिसत आहे ही ब्राह्मी लिपी आहे. तर ब्राह्मी लिपीत लिहिलेले हे शिलालेख लघु स्तंभ शिलालेखा अंतर्गत येतात. ठीक आहे, याच्यामध्ये समर्पण नोंदवणारे शिलालेख आहेत. अशोकाने भगवान बुद्धांचं जन्मस्थान असलेल्या नेपाळमधील रूपदेही जिल्ह्यातील लुंबिनी येथे भेट दिल्याचा पण उल्लेख इथं आहे. आणि इथं काय केलं होतं, अशोकाने लुंबिनीला कर भरण्यापासून मुक्त केलं होतं. ठीक आहे, म्हणजे एक जे योगदान दिलं होतं धान्याच्या बाबतीत ते तुम्हाला इथं सम्राट अशोकांचं दिसून येतं. ओके, रुमिनडेई स्तंभ आज्ञा लुंबिनी हे आपण इथं कंप्लीट केलेलं आहे. याच्यानंतर आपण पुढचा पार्ट आपला बघतोय, प्रयाग प्रशस्ती किंवा प्रयाग प्रस्ती. ठीक आहे, ओके, तर बघा इथं जर आपण बघितलं तर प्रयाग प्रस्ती अलाहाबाद स्तंभाला दिलेलं नाव आहे. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा हे जे नाव आहे ना, हे कशाला दिलेलं नाव आहे, अलाहाबाद स्तंभाला दिलेलं नाव आहे. प्रयाग म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या भेटीचं ठिकाण तुम्ही म्हणू शकता. आता इथे जर तुम्ही बघितलं तर गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती या नद्यांचं जे मिलन स्थळ आहे किंवा संगम स्थळ आहे, तर प्रयाग हे अलाहाबादचं प्राचीन नाव आहे. लक्षात ठेवा, तर प्रयाग हे अलाहाबादचं प्राचीन नाव आहे. प्रशस्ती म्हणजे एखाद्याची स्तुती. ठीक आहे, ओके, अलाहाबाद प्रशस्ती ही मूळची अलाहाबाद जवळील कौसांबी येथील अशोकवन स्तंभावरती कोरलेली होती. लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, आणि नंतर काय झालं, ते अलाहाबाद किल्ल्यावर नेण्यात आलं. हा अशोक स्तंभ आहे, पण त्याच्यामध्ये 4 वेगवेगळे शिलालेख आहेत, जे शिलालेख आपण आपल्या पुढच्या सेशन मध्ये कंटिन्यू करूया. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. बऱ्याच विद्यार्थ्यांचे हिस्ट्रीच्या बुकलिस्ट संदर्भात काही क्वेश्चन होते, तर हिस्ट्रीसाठीची आपली बुकलिस्ट आहे. लक्षात घ्या, तुम्ही काय करू शकता माहिती का, एक सेशन मी तुम्हाला घेऊन येईन बुकलिस्ट साठी, पण जे राज्यसेवा 25 ची तयारी करतायत ना, त्या विद्यार्थ्यांनी एमपीएससी सेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही जाता ना, तर एमपीएससी सेक्शन मध्ये तुम्ही प्रिलियम साठी बुक्स घ्या, सीसॅट साठी घ्या, पेपर सेकंड मध्ये, पेपर फर्स्ट मध्ये जीएस साठी, आणि ऑप्शनल जर तुमचे याच्यापैकी कोणता असेल, इंग्लिश, मराठी, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशोलॉजी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, टेक्नॉलॉजी आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, तर ही पुस्तकं आपली अवेलेबल आहेत मराठीमधून. बाकी तुम्हाला स्टेट सर्व्हिस मेन एक्झाम साठी, एसे रायटिंग साठी पुस्तकं आहेत, कॉम्प्रिहेन्सिव्ह साठी आहेत, अनिवार्य इंग्लिश, मराठी आणि एथिक्सचं पुस्तक मार्केटमध्ये आपलं लवकरच येईल. ठीक आहे, ओके, तर सेपरेट एक सेशन मी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेल. आर्ट अँड कल्चरची सिरीज तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे, टेक केअर.